जय भीम, नमो बुद्धाय. सर्व मैत्रिणींना आजच्या दिवसाच्या या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा सण म्हणजे आपला 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या दिवसाचीच आपण वर्षभर अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने घरामध्ये गोडधोड करून खातो किंवा आप्तस्वकीयांना बोलवतो. कुणी काही ठिकाणी जेवणं देतात. तर असा आपण हा सण कसा साजरा करतो? जल्लोषामध्ये अगदी प्रत्येक जाती धर्मातील लोक यामध्ये सहभागी असतात. अक्षरशः आपल्या राज्यातच नाही, देशातच नाही, तर पूर्ण जगामध्ये 165 देशामध्ये हा सण आपण साजरा करतो. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धर्माचे लोक असतात. परंतु हे आदर्श व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की असं व्यक्तिमत्व प्रत्येकजण जसं म्हणतं की बाबासाहेब वारंवार जन्माला येत नाहीत, तर आपल्याला या ठिकाणी जे आदर्श व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचे खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आणि आम्ही अशा प्रकारे जयंती साजरी करतो. औशामध्ये 3 ठिकाणी बौद्धनगर, भीमनगर आणि समतानगर 3 ठिकाणचे वेगवेगळे देखावे असतात. वेगवेगळे प्रत्येक जयंतीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. खेडेगावांसुद्धा या ठिकाणी लोक येतात आणि आपण पाहू शकतो की देखावा कसा दिसतोय. आणि जल्लोष एवढा आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यावर, कोणत्याही गाण्यावर अगदी न म्हणणाऱ्याचे पाय थिरकतात. इतका आनंद मनामध्ये मावत नाही. म्हातारे असो, लहान असो की तरुण मंडळी असो, सर्वजण एकत्र, कुठलाही भेद या ठिकाणी मानला जात नाही. गर्दी किंवा कसलाही म्हणजे जसं गर्दीच्या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकार घडतो, परंतु बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मात्र सर्वजण एकत्र येऊन सुद्धा कशाही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही. प्रत्येकजण यामध्ये ओळखीचे असो अनोळखीचे असो एकाच रक्ताचे आहेत म्हणून सहभागी होतात. आणि खरोखर प्रत्येकजण कशा प्रकारे सण साजरा करत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअरही करा. तर तुमच्याकडं कशी जयंती साजरी करतात तेही सांगू शकतात. आणि या ठिकाणी यामध्ये कशा प्रकारे आनंद उत्सव साजरा केला जातो. हा पंधरवाडा आपण जयंतीमध्ये साजरा करतो, परंतु आपण जो जगतोय त्या दिवसातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आपल्या आयुष्यात आलेला आहे. तर ओके, बाय.